इकडं. ए, काय करतो इकडे? अहो ते सगळे नंतर सांगतो मी. माझं नशीब चांगलं की तुम्ही मला परत भेटले. का हो तुमचं नशीब चांगलं? अहो मगाशी तुम्ही त्या गर्दीमध्ये गायब झाले ना, मग मला तुम्हाला साधं थँक्यू सुद्धा म्हणता आलं नाही. आणि मगाशी मी शिवजी पडता पडता तुम्हीच माझा सुपर हिरो सारखा जीव वाचवला बघा, त्याबद्दल खरंच थँक्यू. हा तुमची मुलगी कुठं असते? इथं तर दिसत नसते. का होय तुला माझी मुलगी कुठे असते? बाळा, काय झालं? अशी एकटी का उभी आहेस? मला बाबाची आठवण येते. तू टेन्शन मध्ये असेल, मला त्याला फोन करून सांगायचे की मी ठीक आहे. अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. माझा फोन ना माझ्या क्लासमध्ये आहे. चल आपण जाऊन तुझ्या बाबांना फोन करूया. चल. का खोडी काढली का तिने? नाही नाही हो, तसं काय बी नाही. ती खूप चांगली आहे. तुमची जेव्हा फायटिंग सुरू होती ना, तेव्हा आमची एक पैज लागली होती. मग मी ती पैज हारलो. मग तिला जे आवडतं ते द्यायचं राहिलंच की हो. सावकार, आता ना खूप प्रॉब्लेम झालाय. ते रतन सेठ आहेत ना, त्यांनी खूप मोठा प्रॉब्लेम केलाय. काय? त्याने परत खोड केली? हो, त्या सुशीला वहिनीचे पैसे आणि दागिने हिसकावून घेतले ना त्याने. अरे बापरे. मग पोलिसांना तक्रार करायची ना. एवढं पण कळत नाही का तुम्हाला सुपर हिरो? अरे पाव किलो. तुझे पोलीस सगळे त्यांच्यासोबत सामील झालेत. ते सोड, मला आता अशी एक व्यक्ती हवी आहे की जिला रतन शेठचे सगळे वीक पॉइंट्स माहिती असतील. आहे का कोणी? एवढंच ना. मग टेन्शन कशाला घेताय? आमची अम्मा जी आहे ना, त्याला खूप वर्षापासून ओळखते. त्याला तिचं सगळं माहित असतं. सॉरी, तिला त्याचं सगळं माहित असतं. हळू. हे घे, तुझ्या बाबांना फोन कर. माझी आई दुकानात असते. आपण तिला फोन लावूया. अम्मा आजीकडे मोबाईल नसतो. तिला वाटतं मोबाईल म्हणजे फक्त गाणं वाजणारं डबडच असतं. म्हणून आपण आईला फोन लावूया. लावा किंवा फोन. हो. हा हॅलो. ए, माझ्याकडे काय फोन असतो का? तुमच्याकडेच आहे ना. फोन लावा ना. सुपर हिरो. तुला नंतर बघतो मी. आधी फोनवर बोलतो. बोल. काकू, बाबाचा फोन बिझी येतोय. तो कुणाशी तरी बोलतोय. हरकत नाही, आपण 2 मिनिटाने पुन्हा ट्राय करूया. ओ सेठ, हा, काय झालं? व्यस्त येतोय. मग करा की हो परत. हो हो. काय होतंय? रेंज गेली. हे आमच्या बेळगावचं ना, हेच स्टेशन आहे. कधी रेंज येते, कधी जाती. दादा सुपर हिरो, आपण ना नंतर बघू. उतरवा मला खाली. उतर. येतो. आई, एक विचारू का? विचार. तुम्ही गेली 5 वर्ष दर मंगळवारी दर शुक्रवारी देवीचं दर्शन घेता, पण एवढं सगळं करून ती तुमच्या हाकेला कधीच का हो धावून येत नाही? तुमची इच्छा का पूर्ण करत नाहीये ती? करेल ना, नक्की करेल. तू बघशील, एक दिवस ना देवी आई आपल्याला ना छप्पर फाडून देईल
पण मलाच कळत नाही मी का तक्रार करू. देवीने सगळं दिलंय ग मला. नाव दिलंय, पैसा, प्रतिष्ठा. फक्त घराच्या बाबतीत माझं सुख असं का हिरावून घेतलंय मलाच कळत नाहीये. कदाचित देवी माझी परीक्षा घेत असेल. पण मला पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस मी परीक्षेत नक्की पास होईन आणि देवी आईच्या काळजाला पाझर नक्की फुटेल. माझं कुंकू मला परत मिळेल. माझे चंद्रकांत आपल्या घरी परत येतील ग. अमृता एक सांगू, मला ना राहून राहून तुझं खूप वाईट वाटतंय. तुझ्या बाबतीत जे काही झालं ते बरोबर नाही झालं. आपल्या घरातली काळी सावली तुझ्यामुळे तर घराबाहेर गेली, पण जाताना तुझं अखंड आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. आई जाऊ द्या ना, कशाला उगाच त्या जुन्या आठवणी उखडून काढताय. जे झालं तो माझ्या नशिबाचा खेळ होता. अंबाबाईचा उदो 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 गाई उदो उदो. काय झालं? मगाशी फोन बिझी होता आणि आता नेटवर्क नाहीये. हो, बेळगावात कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. आपण 2 मिनिटांनी ट्राय करूया का पुन्हा? काकू तुमच्याकडे तानपुरा पण आहे? कुणाच आहे? कोण गातं? कुठे वाट चुकलीस माय. पायाखालची जमीन सरकायला लागलीये आणि तू पळतीयस. तुझा लय जुना गोळ आहे ग ऊन सावलीचा. जिला तू सावली समजत होतीस ते लखवून निघलंय बघ. आणि ज्या उन्हाला तू ऊन समजून त्यापासून लांब पळत होतीस ती थंडगार सावली होती बघ. वा, तुम्ही शिकवतात म्हणजे तुम्ही साध्या सुध्या काकू नाहीयेत, टीचर पण आहात. हो, मी टीचर पण आहे. आणि आता माझा क्लास सुरू होणार आहे. सगळे मुलं गाणं शिकायला येणार आहेत. मला पण गाणं खूप आवडतं, पण मला घरी काय झालं? काय नाही. बर, तुला गाणं आवडतं ना? या ऊन सावलीच्या खेळात तू पुरती गुंतून गेलीस बघ. जे तुला दिसत होतं ते सगळं खोटं होतं आणि जे खरं होतं ते तुला कधी दिसलंच नाही. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. कसं कळणार? तुझ्या पदरात लक्ष्मीचं दान अंबाबाईनं भरभरून टाकलं होतं, पण तुझ्या पदराला गळती लागली माय. आई काय बोलतायत हे? तुझ्या समोर सगळं आहे पण ते तुला दिसत नाही. अशी केविलवाणी गत झाली आहे बघ तुझी.